नमस्कार योग साधक हो, मी प्रताप. पुन्हा एकदा आपलं माझ्या योग अभ्यास विषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्नेहपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ध्यानात्मक आसनांचा अभ्यास शिकत आहोत. आज आपण एक नवीन आणि महत्त्वाचं आसन पद्मासन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे पद्म म्हणजे कमळ आणि यामध्ये योग साधकांचं जे शरीर आहे ते काही अंशी कमळाप्रमाणे भासत असल्यामुळे याला आपण पद्मासन असं म्हटलेलं आहे. पद्मासन हे योग्यांसाठी खूप अतिशय श्रेष्ठ आसन समजलं गेलेलं आहे. यामध्ये योगाचं जे चित्त आहे ते शांत, स्वच्छ, कोमल, जसं काही कमळ असतं त्याप्रमाणे भासतं. पद्मासनामध्ये दोन्ही पाय सरळ करायचे. पहिल्यांदा दोन्ही हात जमिनीला टेकून, दोन्ही हात सरळ, पाठ मान सरळ. त्यानंतर उजवा पाय उचलायचा आणि गुडघ्यामध्ये दुमडायचा आणि तो डाव्या पायाच्या मांडीवरती घ्यायचा. पण तो डाव्या पायाच्या मांडीवर अशा पद्धतीने घ्यायचा की तळवा वरती आणि जी टाच आहे ती बिंबीजवळती येईल. त्यानंतर डावा पाय उचलून दुमडून तो उजव्या पायाच्या मांडीवरती घ्यायचा आहे. आता या ठिकाणी सुद्धा तशीच अवस्था होईल. तळवा वरती येईल आणि आपली जी काही टाच आहे ती टाच आपल्या बिंबीजवळ येईल. सर्वसाधारणपणे त्याचा जो काही स्पर्श आहे तो आपल्या पोटाजवळ होईल. आता याप्रमाणे पाठमान सरळ करायचे आणि कोणतंही एक ज्ञान मुद्रा, चीन मुद्रा किंवा अंजनी मुद्रा यामध्ये बसून अलगद डोळे मिटून घ्यायचे आणि श्वास साधारण, श्वास संत, श्वसनाची गती सावकाश. संत श्वसन सुरू ठेवून आपण ध्यानात्मक आसनामध्ये